हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात. तर शिवाय केतकीनेही वसंतरावांना तिच्या वडिलांना सांगितलेलं आणि अल्टिमेटली वसंतरावांनी माधव यांना, त्या दोघांवर एक नजर टाकून तो त्याच्या रूमकडे जातच होता. तेवढ्यात माधव यांनी आवाज दिला, अद्वैत थांब, बस इथे, तुझ्याशी बोलायचं आहे. तो येऊन त्या दोघांसमोर बसला. बोला, काय बोलायचं आहे? तुमच्या मित्राचा फोन आला होता वाटतं तुम्हाला. अद्वैत, हां. काय पोरखेळ आहे, लग्न 4 दिवसांवर आलेलं आणि तू आता केतकीला फोन करून सांगतोस की तुला तुमच्या दोघांच्या लग्नाविषयी बोलायचं आहे म्हणून. तुला कळतंय का तू काय करतोयस ते? शुद्धीत नाही आहेस तू. शुद्धीत तर मी आता येतोय. आणि राहिला प्रश्न पोर खेळायचा, तर तो तुम्ही सुरू केलाय. मला न विचारता सगळं ठरवून मोकळे झालात. आणि मिताली, तिच्याविषयी माहिती असूनही हेतू पुरस्तर लपवलं तुम्ही माझ्यापासून. का केलं असं? फक्त देशमुखांसोबत डील साईन करायला? माझ्यावर विश्वास नव्हता तुमचा? देशमुखांचा आधार न घेता हाही तुमच्या बिझनेसला कुठं नेलं असतं मी. मागच्या 6 वर्षात अनुभव नाही आला का तुम्हाला? मग का केलं हे सगळं? लग्नाला तूच हो म्हणाला होतास. आम्ही काही जबरदस्ती केली नव्हती तुझ्यावर. आणि काय चुकीचं वागलो आम्ही? हे सगळं तुझ्यासाठीच करत होतो. त्या 1.5 दमडीच्या पोरीसाठी सगळ्या गोष्टी स्टेकवर लावतोयस तू. वसंताचा आत्ताचा फोन आला होता मला. तू आता नाही म्हटलंस तर तोही गप्प बसणार नाही. काळजी करू नका तुम्ही त्याची. कंपनीला एका पैशाचंही नुकसान होऊ देणार नाही मी. तुमचा सगळा बिझनेस सही सलामत सांभाळीन. आजोबांनी एवढ्या मेहनतीने उभं केलेलं सगळं तुमच्या काही महत्त्वाकांक्षासाठी वाया जाऊ देणार नाही मी. आणि मितालीचं म्हणाल तर तिच्याबद्दल एक शब्दही नको. तिला ओळखायला कदाचित आपल्याकडून चूक झाली. मला भीती होतीच की ती पोरगी परत एकदा जादू करणार तुझ्यावर. बाबा बस, आता एक शब्दही नको. त्यांचं बोलणं ऐकून आजोबाही बाहेर आले. अप्पा, आता तुम्हीच समजावून सांगा याला. आम्ही तर हात टेकलेत. साधना, अथर्व आणि नितेशने सत्य समोर आणायच्या आधी अद्वैतला त्याची जाणीव होते हे पाहून आजोबांनाही बरं वाटलं. अद्वैत, काय म्हणणं आहे तुझं? आजोबा म्हणतात, मला वेळ हवा आहे विचार करायला. आणि त्यासाठीच मी उद्या केतकीला भेटणार आहे, तिला समजावून सांगायला. अद्वैत म्हणतो, काय समजवणार तू तिला? हेच ना की तुला लग्न नाही करायचं म्हणून. आणि ती समजून घेईल असं वाटतं तुला? मितालीचं आणि अन्वयचं लग्न झालं नाही हे ऐकूनच किती हायपर झाली होती ती. तेव्हा कसं बसं समजावलं तिला. बोलता बोलता माधव बोलून गेले, काय म्हणालात तुम्ही? म्हणजे तिलाही माहिती होतं आणि तरीही लपवलं तिने. तुमच्या सांगण्यावरून ना? आजोबांसाठी सुद्धा हे नवीनच होतं. कुठल्याही नात्यात मोकळेपणा आवश्यक असतो. हातातून निसटून जाईल म्हणून घट्ट धरून ठेवलं तर नातं घुसमटतं. कारण जे तुमचं असतं त्याला धरून ठेवायची गरज नसते, ते परतून येतंच. हे बघ अद्वैत, या वादविवादात काहीच अर्थ नाही. जे ठरलंय ते होऊ देत, त्यातच सगळ्यांचं भलं आहे. माधव, माझ्या भल्याचा विचार नको करा तुम्ही. आजवर खूप केलं. अद्वैत, माधव, आयुष्य त्या दोघांचं आहे आणि त्यांना सोबत राहायचं आहे. कुठलीही जबरदस्ती नको म्हणूनच इतकी वर्ष मी फोर्स केला नाही. आजही माझं तेच मत आहे. मितालीबद्दल माहिती झाल्यावर आणि केतकीचं अद्वैतवरचं प्रेम पाहून मी पुढाकार घेतला होता या नात्यासाठी. पण फक्त आपला पुढाकार पुरेसा नसतो.
त्या दोघांचं इक्वल पुढाकार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण काही बोलण्यापेक्षा त्या दोघांना बोलू देत. आणि खरं प्रेम असेल केतकीचं तर ती समजून घेईल त्याला. मला वाटतंय या दोघांचं बोलणं झाल्यावर आपण ठरवू काय करायचं ते. अप्पाही जवळजवळ अद्वैतचीच भाषा बोलत होते. म्हणून साधना रागाने ताड तिथून निघून गेली आणि साधनाही तिच्या मागे. आजोबा, तुम्ही तर समजून घ्याल ना मला. तू बरोबर असशील तर मी नेहमीच तुझ्या सोबत आहे. जा आराम कर आता. उद्या खूप महत्त्वाचा दिवस आहे. म्हणजे? काही उत्तर वेळेवर सुद्धा सोडून द्यावी. गुड नाईट. रात्री जेवणाच्या टेबलवर अन्वयच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर प्रश्न मितालीला स्पष्ट दिसत होते. तिचा स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा, सगळं काही व्यवस्थित आहे हा देखावा उभा करण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू होता. तर अन्वय, तुम्हाला माहीत आहे ना उद्या काय आहे ते? मी अन्वयला म्हणाली. काय? त्याने मुद्दामूनच विचारलं. तुम्हाला खरंच नाही माहिती? तो बोलतो नाही. उद्याच्या तारखेबद्दल म्हणशील तर 26 तारीख आहे उद्या. बाकी काही विशेष असेल तर नो आयडिया. तो खादी उडवत म्हणाला. तसं शिवानीचा चेहरा झरकन उतरला. तो हे सगळं मुद्दामूनच करतो आहे मितालीलाही कळत होतं. पण मग तिनेही शिवानीची मज्जा घ्यायचं ठरवलं. तिने उद्याबाबत काहीच विचारलं नाही. मग जेवण वगैरे आटोपली आणि सगळे आपापल्या खोलीत निघून गेले. तर मितालीच्या डोळ्यावरची झोप मात्र आता इथे उडालेली होती. आणि त्यानंतर अद्वैतने तिच्या कपाटातल्या वस्तू पाहिल्या तर नसतील ना, जी गोष्ट लपवण्याचा तिचा आटोकाट प्रयत्न सुरू होता. प्रत्येक पावलागणिक ती गोष्ट आणखी दृष्टीस येत असल्याची भीती वाटत होती तिला. अद्वैतची अवस्था ही काही वेगळी नव्हती. सध्या त्याच्या आयुष्याचा सगळा फोकस फक्त 2च नावांवर होता, मिताली आणि अनिका. शक्य होईल ती सगळी उलथापालथ करून त्याला त्या 2 नावांच्या गर्भाशी पोहोचायचं होतं. शिवानीला सकाळी जाग आली. ती अन्वय, मिताली, अनिका आणि सुधा आजींच्या आवाजाने तिने डोळे चोळत समोर पाहिलं तर अन्वय हातात केक घेऊन उभा होता. पूर्ण रूम सजवलेली आणि रूमभर बलून. ती जागेवर उठून बसली तर त्या चौघांनीही एक गायला सुरुवात केली. हॅपी बर्थडे टू यू. शिवानी तर पाहतच राहिली. काल अन्वयला आठवण नाही म्हटल्यावर तर तिचा मूडच गेलेला. पण हे सरप्राईज पाहून एकदम खुश झाली ती. अनिका धावतच तिच्याजवळ गेली आणि तिच्या गालावर किशी देऊन तिला विश केलं. हॅपी बर्थडे शिवानी. तिने तिच्या हाताने बनवलेलं कार्ड शिवानीला दिलं. थँक्यू माय लिटल प्रिन्सेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शिवानी म्हणते. तर नेहमी असंच हसत रहा. मिताली तिला मिठी मारत म्हणाली. थँक्यू ताई, खूप छान सरप्राईज दिलं तुम्ही. शिवानी मितालीला म्हणाली. तुम्ही नाही, अन्वयने. सगळा प्लॅन त्यांचाच होता. तसं तिने अन्वयकडे पाहिलं. तो गालातल्या गालात हसत तिच्याकडे बघत होता. तर शिवानी उठून आजींच्या पाया पडली. औक्षवंत हो आणि कायमची या घरातच राहायला ये. त्यांच्या आशीर्वादाने ती लाजली. अन्वयने सुधा आजींकडे पाहिलं. त्यांनी मात्र त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. अन्वय, आता तुम्ही विश करा, मिताली त्याला म्हणाली. आणि त्यानंतर तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला आणि हात पुढे करून म्हणाला. विश यू व्हेरी हॅपी बर्थडे शिवानी. मे ऑल यू विशेस कम ट्रू. तर तिची तर एकच इच्छा होती आणि ती पूर्ण होणं ज्याच्यावर डिपेंड होतं त्यानेच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत म्हटलेलं. बस, आणखीन काय हवं होतं तिला.
चला केक कट करूया. तिने केक कापला आणि अनिकाला, मितालीला आणि सुधा आजीला पण तो केक भरवला. आणि त्यानंतर मात्र चला अनिका, आपण निघूयात आता, लेट्स गेट रेडी फॉर स्कूल, मिताली अनिकाला म्हणाली. सुधा आजीसुद्धा त्यांच्या मागोमाग जायला निघाल्या. खरं तर तिला शिवानीला आणि अन्वयला एकांतात द्यायचा होता वेळ. मम्मा, आज स्कूल नको ना, आज आपण बाहेर जाऊयात मॉलमध्ये, माझ्या बर्थडेला जसं गेम झोनमध्ये जातो ना अगदी तसं, अनिका म्हणाली. तू गेम झोनमध्ये गेलीस तर शाळेत कोण जाणार, टीचर रागवेल ना, मिताली म्हणाली. ताई, खरंच जाऊयात ना आपण बाहेर, शिवानीने उत्सुकतेने सांगितलं. अगं, मी फक्त तिला नाही म्हणाली, तुम्ही दोघे जाऊ नका, मितालीने थोडी सावधपणे उत्तरं दिले. जाऊ तर आपण सगळे, नाही तर कोणीच नाही, शिवानीने हट्ट दाखवला. तू पण ना एक नंबरची हट्टी आहेस. बरं चालेल, लंचसाठी बाहेर जाऊयात, मी तिकडूनच ऑफिसला जाईन, मितालीने म्हणत दिलासा दिला. मज्जा येईल, अनिकाने आनंदाने उडी मारली. हो, पण चला त्याआधी काल रूममध्ये तो पसारा करून ठेवलेला आहे तो आवरायचा आहे, मितालीने गंभीरपणे सांगितलं. तर त्यानंतर आता इथे तेवढ्यात शिवानीला तिच्या आजोबांचा फोन आला. हॅलो आजोबा, तर तू बोलून घे आणि तुम्ही थांबा इथेच, तुमचा केक भरून व्हायचा आहे अजून, मितालीने हळू आवाजात अन्वयकडे पाहत सांगितलं. त्यावर त्याने डोळे मोठे करून तिच्याकडे पाहिलं. आणि त्यानंतर मम्मा, शिवानीला आजोबा आहेत, मिताली म्हणते की हो. मग मला का नाहीत, सॉफ्टॉय अंकलला पण आजोबा आहेत, ते मला भेटायला आले होते काल. अनिकाचं बोलणं ऐकून मिताली जागी झाली. मिताली जागी थांबली. अद्वैतचे आजोबा तुला कुठे भेटले ते? माझ्या स्कूलमध्ये आले होते. धक्क्यांवर धक्के मिळण्याचा क्रम सुरू होता तिच्यासाठी. तू कितीही दाखवायचा प्रयत्न कर मिताली, पण काहीतरी आहे जे तू लपवते आहेस माझ्यापासून. बाहेर जाणाऱ्या मितालीकडे पाहत अन्वय मनात म्हणाला. मोजकं बोलून शिवानीने फोन ठेवला. सॉरी, ते आजोबा होते. इट्स ओके, तुम्ही हे एवढं सगळं केलं, थँक्यू. तर त्यानंतर हो का? मग तर मी तुला 1000 थँक्यू म्हणायला पाहिजे. तू किती करत आहेस माझ्यासाठी. जिथे हक्क असतो ना शिवानी, तिथे थँक्यू नाही म्हणायचं. त्याच्या बोलण्यावर ती त्याच्याकडे पाहत राहिली. शिवानीला असं ऐकून खूप बरं वाटतं. आणि बरं, हा माझा फेवरेट फ्लेवर आहे आणि मी वाट पाहतोय, तो केककडे इशारा करत म्हणाला. सॉरी, तिने केकचा तुकडा उचलून त्याला भरवला आणि आता कुठे त्याला बरं वाटतं. हा वाढदिवस नेहमीच लक्षात राहील माझ्या, की त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली शिवानी. त्याने खिशातून एक बॉक्स काढला आणि उघडून तो तिच्या समोर धरला. तर हे काय? ती बोलते. तर आता अन्वयने तिच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे. बर्थडे गर्लसाठी गिफ्ट आहे. आवडलं तुला? हो, खूप छान आहे, थँक्यू सो मच. हे बघ, परत तेच थँक्यू म्हणणार असं तर परत टाकतो खिशामध्ये. नको नको, तिने त्याच्या हातून तो बॉक्स घेतला. त्याने कितीही डोळे झाकून घेतले तरी तिचं त्याच्यावरचं प्रेम तो नाकारू शकत नव्हता. आणि मिताली म्हणाली, त्याप्रमाणे आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम करतो त्याचा हात धरावा. हे बोलणं कदाचित त्यांना पटायला लागलेलं होतं. तर अद्वैतने केतकीला फोन केला. तो निघत असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर अन्वय
मिताली, सुधा मावशी आणि शिवानी तेही घरून निघाले होते. आजी, तू पण खेळ माझ्यासोबत, अनिका सुधा आजीला म्हणाली. माझे गुडघे ठीक असते ना तर या तिघांपेक्षा जास्त खेळले असते तुझ्याशी, सुधा आजीने हसतच उत्तर दिलं. ते चौघेही मॉलमध्ये पोहोचले. पहिले तर अनिका सगळ्यांना हट्टाने गेम झोनमध्ये घेऊन गेली. सुधा मावशींना ती कुठला गेम कसा खेळायचा हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यांच्या रिॲक्शन्स पाहून शिवानी, मिताली आणि अन्वय तिघेही हसत होते. जरा वेळ खेळून तिचं मन भरल्यावर सगळे बाहेर आले. तुम्ही थांबणार असाल तर थांबा, मी आणि शिवानी त्या समोरच्या शॉपमधून येतो. मला ज्या काकूंसाठी काही घ्यायचं होतं, मिताली अन्वयला म्हणाली. समोरचं दुकान पाहून अन्वयने न जाण्याचा निर्णय घेतला, कारण बायकांची शॉपिंग म्हणजे न संपणारी असते. त्यात शिवानी आणि मिताली सोबत असेल तर विचारायलाच नको. तुम्ही दोघी जा, तो म्हणाला. मी सुद्धा थांबते इथे, जास्त फिरले की गुडघे दुखायला लागतात माझे, सुधा मावशी म्हणतात. तर ठीक आहे, आलोच आम्ही जरा वेळात, तुम्ही लंच ऑर्डर करा तोवर, शिवानी अन्वयला सांगते. अन्वय, सुधा मावशी आणि अनिका मॉलमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलेत. अन्वय मेन्यू कार्ड बघत शिवानीच्या आवडीचे पदार्थ शोधत होता. तेवढ्या वेळात अनिकाने काचेतून बाहेर पाहिलं तर तिला बाजूच्या कॅफेमध्ये अद्वैत बसलेला दिसला. तर अनिकाचं लक्ष अद्वैतकडे जातं. ती हळूच तिथून निघाली अद्वैतकडे जायला. अद्वैत बसला होता ते कॅफे फर्स्ट फ्लोअरला होतं. मॉलच्या इंटिरियरप्रमाणे इस्केलेटर शिवाय पायऱ्याही होत्या तिथे. 2 पायऱ्यांच्या मधात गॅप होतो. ती बाहेर आली आणि पायऱ्यांनी खाली जायला निघाली. पण अरे दुसऱ्याच पायरीवरून तिचा पाय घसरला आणि ते थेट खालच्या फ्लोअरवर डोक्याच्या भारावर पडली. मिताली, जी जस्ट शिवानीसोबत समोरच्या शॉपमधून बाहेर पडत होती, तिची नजर खाली जातात एक आर्त किंकाळी तिच्या तोंडातून बाहेर पडली. अनिका. श्वास थांबला तिचा. जग फिरल्यासारखं वाटलं तिला. तिच्या काळजाचा तुकडा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला होता. जगात असल्या नसल्या सगळ्या वेदनांची एकाच वेळी जाणीव व्हावी तीच फिलिंग आली होती तिला. हातातल्या पेशव्या जमिनीवर विखुरल्या आणि ती धावतच पायऱ्या उतरत अनिकाकडे पळाली. अद्वैत केतकीची वाट पाहत कॅफेच्या बाहेर आला होता. मितालीचा आवाज ऐकून त्याने खाली पाहिलं तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. समोरचं दृश्य पाहून जबरदस्त शॉक बसला. क्षणाचाही वेळ न दवडता तो धावतच अनिकाच्या जवळ गेला. तिला त्या अवस्थेत पाहून त्याचंही काळीज चिरून निघालं. त्याने तिला उचलून घेतलं. आला ताबडतोब बाहेर अद्वैत. अनिका. मिताली रडतच त्याच्या मागे गेली. त्याने गाडी अनलॉक केली आणि बाजूचा दरवाजा उघडून मितालीला आत बसायला सांगितलं आणि अनिकाला तिच्या मांडीत दिलं आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. वाऱ्याच्या वेगानं त्याने सुसाट गाडी हॉस्पिटलच्या दिशेने घेतली. अद्वैत, लवकर चल ना हॉस्पिटलला, ती रडतच त्याला म्हणत होती. मितालीची हालत पाहावल्या जात नव्हती. अनिकाच्या रक्ताने त्याचा शर्ट माखला होता आणि मितालीची साडी. अद्वैत, ही डोळे नाही उघडत आहे रे माझी अनिका, प्लीज लवकर चल. मिताली रडत वेड्यासारखी त्याला विनवणी करत होती. हो मिताली, बस 2 मिनिटात पोहोचू आपण हॉस्पिटलला, अद्वैत बोलतो.
काहीच होणार नाही अनिकाला. शी विल बी फाईन, ट्रस्ट मी. गाडी चालवताना तो मितालीकडे पाहत तिला धीर देत म्हणाला, मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. ती रडत रडतच अद्वैतला म्हणाली. एवढ्या वेळ त्याने थांबवलेले अश्रू डोळ्यातून वाहायला सुरुवात झाली. आज पहिल्यांदा त्याला एवढं हतबल झाल्यासारखं वाटलं होतं. मिताली तिची आई होती, पण तोही तेवढा पॅनिक झालेला. हे कुठलं नातं होतं जे डोळ्यांनी दिसत नव्हतं, पण आपल्या अस्तित्वाची जाणीव क्षणाक्षणाला करून देत होतं. अद्वैतही खूप हळवा झाला. मोजून 5व्या मिनिटाला त्याची गाडी हॉस्पिटलसमोर उभी होती. त्याने मितालीच्या साईडचं दार उघडलं आणि अनिका उचलून घेतलं. धावतच तो हॉस्पिटलच्या एंट्रन्समधून आतमध्ये गेला आणि डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर प्लीज हेल्प. मी देसाई, तुम्ही? त्याची परिस्थिती पाहता डॉक्टरांनी पुढचं प्रश्न विचारले नाहीत. तर सिस्टर आतमध्ये घेऊन चला पेशंटला पटकन. तर आता सिस्टर अनिकाला घेऊन आतमध्ये जाणार. प्लीज वेट हिअर, आय विल लेट यू नो. खूप ब्लड लॉस झालेला दिसतोय. चेक केल्यावरच आम्ही काही सांगू शकतो. डॉक्टर अद्वैत आणि मितालीकडे पाहत म्हणाले आणि अनिकाला नेलं त्या दिशेला गेलेत. त्याने चेहऱ्यावरून हात फिरवत डोळ्यातले अश्रू पुसले. बाजूला पाहिलं तर मिताली खाली बसलेली सुन्न होऊन. एव्हाना अन्वय, शिवानी आणि सुधा आजीसुद्धा पोहोचलेत. तेवढ्यात अद्वैतला आजोबांचा फोन आला. त्यांचा आवाज ऐकून त्याला त्याचं रडू आवरलं नाही. आजोबा आता इथे अद्वैतला विचारतात की अद्वैत काय झालं? आजोबा, अनिकाचा ॲक्सिडेंट झालाय. आजोबा आता अद्वैतला विचारतात की तू कुठे आहेस? सिटी सेंटर हॉस्पिटलला आहे. मी आलोच 10 मिनिटात आणि काळजी करू नकोस, काही होणार नाही आपल्या अनिकाला. तेवढं बोलून त्यांनी फोन ठेवला. त्यांनी फोन करून नितेश आणि अथर्वलाही हॉस्पिटलला पोहोचायला सांगितलं आणि अद्वैतने खांद्याला धरून मितालीला उठवलं. मिताली, काही होणार नाही अनिकाला. मी काहीच होऊ देणार नाही तिला. तो तिचा चेहरा ओंजळीत घेत म्हणाला, अद्वैत प्लीज वाचव माझ्या अनिकाला. मी नाही जगू शकत रे तिच्याशिवाय. मिताली म्हणते, तुझ्याशिवाय जगायला शिकले मी, पण तिच्याशिवाय मी संपून जाईल. ती नसेल तर तू हुंदका विचारत होतास ना की ती कोण आहे? ती तुझी मुलगी आहे. तू घेऊन जा तिला तुझ्यासोबत. मी काहीच म्हणणार नाही. मी परत तुझ्या डोळ्यासमोर सुद्धा येणार नाही. पण प्लीज माझ्या अनिकाला वाचव. अद्वैत प्लीज आपल्या अनिकाला वाचव. मिताली त्याला म्हणत असते. मिताली हुंदके देत रडत केविलवाणी होत त्याला सांगत होती आणि तो सगळं हे शॉकिंगली ऐकत होता. आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.